आजपासून यात्रा सुरू होती असं नाही, पण 24 तारखेला आशीर्वाद दिवस म्हणजे दसऱ्याच्या दिवशी आशीर्वाद दिवस म्हणून एक दिवस आम्ही ठेवलेला आहे, जिथं आम्ही महात्मा फुले वाड्याला जाणार आहोत, नतमस्तक होणार आहे. त्याच्याच बरोबर आपण लाल महालाला जाऊन तिथं नतमस्तक होणार आहे आणि तसंच लवजी वस्तादांची जी तालीम आहे तिथं जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत आणि मग तिथून आपण चालत हे टिळक स्मारकपर्यंत जाणार आहोत आणि तिथं आदरणीय पवारसाहेब 10:30 वाजता सकाळी युवांना संबोधित करणार आहेत. इथं येण्याचं कारण एकच आहे, आपल्याला कुठेही राजकीय ताकद दाखवायची नाही. खऱ्या अर्थाने ज्या युवांचा प्रश्न आपण मांडत आहोत तेच युवा तिथं यावेत यासाठी सर्व ज्या लायब्ररीज आहेत, आज 35 ते 40 लायब्ररीला आम्ही सर्वजण मिळून भेटणार आहोत, युवा म्हणून भेटणार आहोत आणि तिथं गेल्यानंतर त्यांना विनंती करणार आहोत की तुमचेच विषय आपण या यात्रेमधून म्हणजे जी 800 किलोमीटरची पदयात्रा युवा संघर्ष यात्रा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपण सर्वजण मिळून काढत आहोत. त्या यात्रेला तुमचे मुद्दे आपण घेत आहोत असं युवांना सांगून खऱ्या अर्थाने आज जे महाराष्ट्रामध्ये लोक पदाबद्दल बोलतात, मुख्यमंत्री पदाबद्दल बोलतात, जमिनीबद्दल बोलतात आणि ह्याच्यावर जी चर्चा केली जाते आणि खरे मुद्दे जे आहेत सामान्य लोकांचे, मुलांचे, ते आज कुठेतरी बाजूला जात आहेत. बेरोजगारीचं प्रमाण हे 40% पुढं गेलेलं आपण बघितलेलं आहे. मग अशा प्रकारे मुलांनी जे लोन घेतलेलं असतं बँकेकडनं, नाहीतर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना सपोर्ट केला असतो, सहकार्य केलेलं असतं, ही जी मुलांची स्वप्न आहेत ते आज अर्धवट राहत आहेत, पूर्ण न होताना आपल्या सर्वांना दिसत आहेत. मग त्यांच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे, त्यांच्या भवितव्यावर बोललं पाहिजे, यासाठी आम्ही सर्वजण ही संघर्ष यात्रा काढत आहोत. आणि आत्तापर्यंत ऑनलाईन वेबसाईटच्या मदतीने 25पेक्षा जास्त हजार मुलामुलींनी त्याच्यावर रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आम्ही आता एक मिस कॉल नंबर काढत आहोत आणि हे रजिस्ट्रेशन येत्या काळामध्ये टप्प्याटप्प्याने वाढतच जाईल असा विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. अजित पवारांवरती काल 24 तारखेला जसं मी सांगितलं की आपण महात्मा फुले वाड्याला जाऊन तिथं जाऊन नतमस्तक होणार आहे. नंतर लाल किल्ल्याला जाणार आहोत. लवजी वस्तादांची जी तालीम आहे त्यांनी जी चालू केली होती तिथं जाऊन दर्शन घेणार आहोत आणि त्याच्याचबरोबर एकदा लाल महालाला गेल्यानंतर तिथून आम्ही चालत हे सगळे जे स्पर्धा परीक्षेचे सेंटर्स आहेत त्यांच्यामधून जात आपण टिळक स्मारकला 10 वाजेपर्यंत पोहोचू. आदरणीय पवारसाहेब हे 10:30 वाजता तिथं येणार आहेत आणि युवांना संबोधित करणार आहेत. पण आमचा प्रयत्न एवढाच आहे की ज्यांचे विषय आम्ही मांडत आहोत त्यांनी तिथं यावं. ही काय राजकीय शक्ती दाखवण्याचं ठिकाण नाही. म्हणून इथं येऊन या युवांशी चर्चा करून खऱ्या अर्थाने ज्यांचे विषय आम्ही मांडतोय, ज्यांचे मुद्दे आम्ही मांडतोय त्यांनीच तिथं यावं. यासाठी आजसुद्धा आम्ही 41 स्पर्धा परीक्षा केंद्राला जाणार आहोत आणि मध्ये जे काही युवा आम्हाला भेटतात, कुणी इंजिनियर आहे, कुणी काय, आणि त्यांना आज नोकरी मिळत नाही, त्यांनासुद्धा आम्ही विनंती करणार आहोत की 24 तारखेला तुम्ही मोठ्या संख्येने 10:30 वाजता टिळक स्मारक पुणे इथं दसऱ्याच्या दिवशी यावं. युवा संघर्ष यात्रेमध्ये कंत्राटी भरतीचा मुद्दा आहे. काल सोलापूरमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील ज्यावेळेस गेले तेव्हा एका तरुणानं त्यांच्यावरती शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. तरुणांचा राग कुठंतरी अनावर होतोय किंवा राज्य सरकार जे आहे विद्यार्थ्यांची दखल घेताना पाहायला मिळत नाही का? कारण कंत्राटी भरतीला विरोध केला जातो मात्र राज्य सरकार ऐकत नाही. सरकार युवांच्या बाबतीत कुठेही दखल घेताना आपल्याला दिसत नाही. घाई गडबडीने गेल्या काही दिवसांमध्ये 11,000 भरती ही कॉन्ट्रॅक्टवर झाली आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये 1,00,000 भरती होईल. ह्या सगळ्या कंपन्या कोणाच्या आहेत तर सत्तेत असणारे जे लोक आहेत त्यांच्या जवळच्या लोकांच्या नाही तर आमदारांच्या या कंपन्या आहेत. मग तुम्ही यांनाच बलाढ्य करायचं का? तुम्हाला आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना सक्षम करण्याच्या नादामध्ये हे युवा जे अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत त्यांना तुम्ही बाजूला ठेवताय, त्यांच्याबद्दल तुम्ही विचार करत नाही, ही चुकीची गोष्ट आहे. त्याच्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही घेतल्यानंतर सामान्य लोकांना कशा पद्धतीने सेवा मिळणार आहे? फक्त एक आहे, चंद्रकांत दादांच्या बाबतीत जे झालं शाईफेक हे योग्य नाही, आम्ही त्याचं समर्थन करत नाही. आम्हीसुद्धा आंदोलन मोठी करू शकलो असतो, बसेस जाळू शकलो असतो, पण तसं न करता एक शांततेच्या मार्गावर पण शक्ती दाखवत आपण 800 किलोमीटर या युवांचे प्रश्न मांडत असताना तिथं चालणार आहोत. आणि 24 तारखेला आशीर्वाद यात्रा पुण्यामध्ये झाल्यानंतर टिळक स्मारकला 10:30 वाजताचा कार्यक्रम झाल्यानंतर 25 तारखेपासून तुळापूर या ठिकाणापासून ते 42 दिवस 800 किलोमीटर चालत युवांचे हे सर्व प्रश्न आम्ही शांततेच्या मार्गाने पण ताकदीने तिथं मांडणार आहोत. ताई, काल एका कार्यक्रमादरम्यान बोलताना पुण्याच्या राजकारणात सक्रिय होणार असल्याचं त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की आता मला पुण्याच्या राजकारणात सक्रिय व्हावं लागेल कारण या अगोदर दादाविरुद्ध दादाची लढाई पाहायला मिळाली पुण्यात. अगोदर भाई दादा होते, मात्र आता ताई जे कोणी शाहू फुले आंबेडकरांचा विचार मनामध्ये ठेवून आज कार्य करत आहेत
तिथं कुठंही स्वार्थाचं राजकारण नाही तर स्वहिताचं राजकारण जे कुणी करत नाहीत, त्याच्यामध्ये सुप्रियाताई असतील, आम्ही असू, जयंतराव पाटील साहेब असतील, एकनाथ खडसे असतील, त्याच्यानंतर मग आव्हाड साहेब असतील, नाही तर कुणी असलं, नाहीतर या महाराष्ट्रामध्ये असणारे सामान्य नागरिक असतील, नाहीतर छोटे मोठे कार्यकर्ते असतील, त्यांनी सगळ्यांनी आज महाराष्ट्रामध्ये सक्रिय होण्याची जरूरत आहे. आज जे सत्तेत आहेत ते स्वतःचा विचार करतात. आज स्वतःच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, आमदारांचं सक्षमीकरण करण्यासाठी युवकांच्या स्वप्नाला पायाखाली तुडवतात. त्यामुळे ही जी प्रवृत्ती आज जी सत्तेत आहे त्याच्या विरोधात महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना सुद्धा सक्रिय त्यांच्या विरोधात होण्याची जरूरत आहे. पण पुण्यात ताईविरुद्ध दादा संघर्ष पाहायला मिळेल का होता येणाऱ्या काळात? आज महाराष्ट्रामध्येच आपण जर बघितलं, जे कुठले भाजपचं सरकार आणि त्यांच्याबरोबर गेलेले सर्व जे नेते आणि पार्टी आहे ते विरुद्ध हे ताई असतील ना तर आम्ही असू, असंच राजकारण आज आपल्या सर्वांना बघायला मिळतं. खरं तर महायुतीमध्ये आता जे मंत्री आहेत त्यांच्यावर मंत्रिपदावरून पण खरं तर तू मी सुरू आहे. गुलाबराव पाटील म्हणतात की महाजन माझ्यापेक्षा ज्युनियर असून त्यांना चांगली खाती दिली जात आहेत आणि त्यांनी एक खंत व्यक्त केली या संदर्भात. पुढचे काही दिवस आपण जर त्यांना दिले तर तुतुमेमे आता जी चालू आहे, कदाचित उद्या खुर्च्यासुद्धा डोक्यात मारायला ते काही कमी पडणार नाहीत. आणि याच्यामध्ये तेच माझं म्हणणं आहे, मुद्द्याचं कुणीच बोलत नाही, युवकांचं कुणीच बोलत नाही. आज संघर्ष यात्रा आम्हाला का काढावी लागते? त्यामुळे सत्तेत असणारे जी लोक आहेत ते फक्त स्वतःचा विचार करतात, सत्तेचा विचार करतात, अर्थकारणाचा विचार करतात आणि सामान्य लोकांना वाळेवर टाकलेलं आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातूनच युवांचे प्रश्न घेऊन आम्ही ही संघर्ष यात्रा 25 ऑक्टोबर ते 7 डिसेंबरपर्यंत आम्ही 800 किलोमीटर सर्व मिळून पदयात्रा काढत आहोत. ठाण्यामध्ये खरं तर मनसे विरुद्ध एकनाथ शिंदे गटात आता निवडणुकीची तयारी सुरू झाली. एकनाथ शिंदे यांचे अनेक कार्यकर्ते जे आहेत ते मनसेचे एकनाथ शिंदे गटात गेले, त्यामुळे कुठंतरी येणाऱ्या काळामध्ये तयारी यांनी सुरू केली. तयारी सगळेच करणार आहेत. भाजपबरोबर गेलेले जे पक्ष असतील, नेते असतील, ते नंतर जर बघितलं तर नेते त्यांच्याकडे राहतील, पण कार्यकर्ते आणि पदाधिकारी आणि त्याच्याचबरोबर मतदार हे त्यांच्याबरोबर राहणार नाही. त्यामुळे परिवर्तन हे होणार. आणि तुम्हाला एक सांगतो, परिवर्तन हे युवा वर्गच करणार. कारण आजचा युवा वर्ग शिकलेला आहे, त्यांना त्यांचे प्रश्न काय, त्यांच्या अडचणी काय, ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. त्यामुळे जेव्हा युवा वर्ग सक्रिय होतो तेव्हा जे कोणी सत्तेत असतात, जे स्वहिताचं आणि स्वार्थी राजकारण करतात, त्यांना खाली उतरावंच लागतं आणि सत्ता बदल हा 100% होत असतो. मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात म्हटले की अजितदादांनी काय बिल्डरांवरती शासकीय जमीन देण्याचा दबाव आणला. बिल्डर क्षेत्रामध्ये मी स्वतः नाही, त्याच्याचबरोबर मी त्या व्यवसायामध्ये नाही. त्यांनी काय ॲलिगेशन केलं हे मला सांगता येणार नाही. माझं एकच मत आहे की जमीन कुणी कोणाची कोणाला दिली, काय त्याचं केलं, याच्याबद्दल शहानिशा सरकारने करावी, ज्युडिशियल एन्क्वायरी त्या बाबतीत बसवावी. पण हे सगळे विषय करत असताना आज खऱ्या अर्थाने युवकांच्या प्रश्नावर पण बोलण्याची जरूरत आहे. आपण चर्चा करत असताना फक्त कोणाला कुठलं पद, कुणी कोणाला काय म्हणालं, राजकीय दृष्टिकोनातून जे काय चाललं आहे त्याच्यापेक्षा आज महाराष्ट्रामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून ज्या अडचणी या युवांच्या पुढे आहेत, आर्थिक दृष्टिकोनातून ज्या अडचणी, नेत्यांच्या सोडा आर्थिक अडचणी, पण युवांच्या अडचणीवर बोलण्याची जरूरत आहे. आज कुणीही जर सरकारच्या विरोधात बोलत असेल तर त्यांचं फेसबुक अकाउंट हे बंद केलं जातं. त्यांचे जे काय पेड ट्रोल्स आहेत त्यांचा वापर करून कंप्लेन केलं जातं आणि कंप्लेन केल्यानंतर मग ऑटोमॅटिकली अकाउंटचं ब्लू टिक असेल नाहीतर ते अकाउंट असेल हे बंद केलं जातं. मग अशा पद्धतीने तुम्ही संविधानाला बाजूला ठेवून जर ताकदीचा वापर करून तिथं आता तुम्ही जे काय सोशल मीडिया आहे ज्याच्यामध्ये व्यक्त होण्याचा अधिकार हा आपल्या सर्वांना आहे, ते सुद्धा जर बंद करणार असाल तर या सगळ्या गोष्टी लोकांना कळतात आणि त्यांना जर वाटत असेल आमचं अकाउंट बंद करून तुम्ही सुटचाल. पण हे जे युवा कार्यकर्ते आहेत, जे युवा पिढी आज महाराष्ट्राची आहे, राजकीय दृष्टिकोनातून स्वतःच्या हितासाठी, युवा पिढीच्या हक्कासाठी ते लढणार आहेत, त्यांचं अकाउंट तुम्ही बंद करणार आहात का? हे सगळे मुद्दे आहेत. त्यामुळे जमीन त्याच्याचबरोबर जे काही पदं आहेत ते सरकारने त्यांच्या लेवलवर बघावेत. पण आमचं मत आहे की आमच्या युवकांचे प्रश्न हे सरकारने लक्ष देऊन सोडवलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, महाराष्ट्र केसरी स्पर्धा 4 पासून सुरू होतीये आणि त्या अमित शहांना निमंत्रण दिले, पवार साहेबांना निमंत्रण नाही गेले. अनेक वर्ष महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे पवार साहेब अध्यक्ष. ठीक आहे, आज ज्याला तुम्हाला आमंत्रण द्यायचं आहे त्यांना द्या. कसं असतं की कुणी त्या कुस्तीसाठी, त्या खेळासाठी, या मातीसाठी, या भूमीसाठी, या महाराष्ट्रासाठी, इथं असणाऱ्या लोकांसाठी कुणी परिश्रम घेतलेत हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे आज कुठंतरी आपले नेते खुश व्हावेत, दिल्लीच्या नेत्यांना खुश करण्याची नवीन काही शर्यतच आज सत्तेत असणाऱ्या लोकांच्या माध्यमातून केली जाते. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. पूर्वी निर्णय महाराष्ट्रातलेच घेतले जात होते. आज जर विधानसभेच्या अध्यक्षाला सुद्धा
जो त्यांचा अधिकार आहे तो बजवण्यासाठी त्याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी सुद्धा मार्गदर्शन दिल्लीवरनं घ्यावं लागतं. ही काय महाराष्ट्राची परिस्थिती आहे का? हा स्वाभिमानी महाराष्ट्र नाही. तुम्ही कुठेतरी महाराष्ट्राला दिल्लीला बांधून ठेवत आहात. महाराष्ट्राचे लोक हे स्वतः निर्णय घेतात. त्यामुळे केंद्रातल्या नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही कितीही इथं बोलवा, कुस्ती असू दे ना ते इतर खेळात त्यांना बसवा, त्यांच्याकडनं सत्कार करा, पण महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रासाठी कोण झटलेलं आहे आणि त्याच व्यक्तीच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र उभा राहील असाही विश्वास आम्हा सगळ्यांना वाटतो. दादा, तुम्ही युवांसाठी तर एक महत्त्वाचा प्रश्न 2024ला नवीन शैक्षणिक धोरण सरकार आणू पाहते, त्यामुळे अनेक अडचणी ज्या आहेत त्या वाढण्याची शक्यता आहे. शैक्षणिक धोरण आणत असताना खरं तर गेल्या काही 5 वर्षापूर्वीच ते यायला पाहिजे होतं, पण त्या बाबतीत कुठेही चर्चा झालेली नाही. त्याच्यामध्ये काय आपल्याला नवीन आणता येईल, कसं आणता येईल, प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षण कसं करता येईल या बाबतीत कधीही चर्चा झालेली नाही. आपली महाराष्ट्रीय युनिव्हर्सिटी ज्या सगळ्या आहेत पूर्वी एका लेवलला असायच्या. भारतामध्ये पहिल्या 10मध्ये महाराष्ट्राच्या युनिव्हर्सिटीचं क्वालिटीच्या बाबतीत नंबर असायचा, पण आज तसं राहिलेलं नाही. म्हणजे जिथं गरिबाची मुलं शिकतात, जिथं कुठं ते शिक्षण घेत असतात त्या सर्व संस्थांची क्वालिटी आज खराब झालेली आपल्याला बघायला लागते. तसंच शाळेच्या बाबतीत बोलायचं झालं तिथेही प्रायव्हेटायझेशन करण्याचा प्रयत्न, म्हणजे गरीब जिथं जातात, सामान्य लोक जिथं जातात तिथं तुम्ही दुर्लक्ष करून प्रायव्हेटला कुठंतरी जास्त ताकद देत आहात. त्याच्याचबरोबर शैक्षणिक धोरणामध्ये युवांना म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही विश्वासात घ्या, त्याच्याचबरोबर तुम्ही चांगले जे अभ्यासक आहेत शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांना विश्वासात घ्या आणि एक समावेशक धोरण आणण्याची जरूरत आहे. प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षण असणं तितकंच महत्त्वाचं आहे, पण तसंच आपले जो काय इतिहास आहे, आपली मराठी भाषा आहे त्याला पण तितकंच न्याय देण्याची जरूरत आहे. एक प्रॉपर कॉम्बिनेशन सगळ्यांना विश्वासात करून घ्या, नाही तर होतं असं एका विशिष्ट विचारसरणीचे लोक आज युनिव्हर्सिटीमध्ये बसलेले आहेत. खरं तर त्या व्यक्तीची क्वालिटी बघून, त्या व्यक्तीचं शैक्षणिक ज्ञान बघून युनिव्हर्सिटीचे कुलपतीपद त्यांना द्यायला पाहिजे होतं, पण ते काय दिलेलं नाही. कोण कोणाचा कार्यकर्ता आहे, कोण कुठल्या तरी संघटनेचा आहे म्हणून तिथं बसवलं जातं आणि मग ते एक चुकीची विचारसरणी शैक्षणिक मंदिरामध्ये तिथं आणली जाते. त्याच्यापेक्षा माझं मत आहे की ज्याची क्वालिटी आहे, ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठ्या त्यालाच तिथं बसवलं पाहिजे आणि शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही इतर विचार न आणता मुलांच्या मुलींचे भवितव्याचे विचार मनामध्ये ठेवून एक प्रॅक्टिकल ओरिएंटेड शिक्षण आणण्याची जरूरत आहे. चंद्रकांत दादा म्हटले की इंग्रज जेव्हा भारतात आले तेव्हा ते जे बनावटीचं होतं ते भारतीय बनावटीचं होतं. मग हा सगळा इतिहास सगळा बदलण्याचा सगळा प्रयत्न सुरू आहे का, किंवा एक वेगळी दिशाभूल या नवीन अभ्यासक्रमातून केली जाणार आहे? जेव्हा तुम्ही इतिहास घडवू शकत नाही तेव्हा तुम्ही इतिहास बदलण्याचा प्रयत्न करता आणि ही भाजपची प्रवृत्ती आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी तुम्ही इतिहास बदलू शकत नाही, पण इतिहास कोण घडवू शकतं तर सामान्य लोकच घडवू शकतात. येत्या काळामध्ये राजकीय दृष्टिकोनातून घ्या नाही तर समाजकारणाच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये एक वेगळी लाट ही युवकांची आलेली आपल्या सर्वांना बघायला मिळेल आणि त्याच्यातून जे परिवर्तन होणार आहे ते अख्ख्या देशाला मार्गदर्शक ठरेल असं आम्हा सगळ्यांना वाटतं. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.